प्रत्येक शरीरामधली गाठ कॅन्सर नाही. तर कॅन्सर तर हा एक एंड स्टेज आहे, त्याला सोडून भरपूर आजार आपल्याला सफर करावे लागतात. प्रत्येक कॅन्सर जाऊन आपल्याला लाईफ एंड कडेच नेतं, हे पण चुकीची गोष्ट आहे. श्रोतेहो नमस्कार. आपल्या कायझेन गॅस्ट्रोकेअरच्या गटफिट क्लबमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज एक महत्त्वाचा विषय, ज्याचे नाव ऐकलं की छातीत धडकी भरते असं आजार हा कॅन्सर. याच्या खरंच इतकी काळजी करण्याची गरज आहे का, याच्याबद्दल माहिती घेऊया आपले स्पेशलिस्ट डॉक्टर सम्राट जानकर सर. हे व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आपल्या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा आणि नंतर तुमच्या मित्रमंडळीमध्ये, बाकीच्या ओळखीच्या लोकांमध्ये शेअरही करू शकता. तर चला तर या कॅन्सरबद्दल जरा सम्राट सरांकडनं माहिती घेऊया. श्रोतेहो नमस्कार. नमस्कार. आपल्या गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सर खूप एक महत्त्वाचा आणि सिरियस असं टॉपिक आपण हाताळणार आहोत. श्रोत्यांनाही या टॉपिकचं बरंच कुतूहल असतं, भीती असते. सी वर्ड कॅन्सर याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. श्रोतेहो, कुठलीही आजार एक एक वाढत जात आहेत, त्याच्यात कॅन्सर हा सगळ्यात भीतीदायक असा आजार आहे. तर याच्याबद्दल आपले कोलोरेक्टल कॅन्सर तज्ज्ञ आणि ओव्हरऑल कॅन्सर स्पेशलिस्ट डॉक्टर सम्राट सर आपल्यासोबत आहेत. तर चला आपण त्यांच्यासोबत या कॅन्सरबद्दल जरा माहिती घेऊयात. ओके सर. तर सम्राट सर, तुमचं स्वागत आहे आपल्या गटफिट क्लबमध्ये पुन्हा. आणि आपण सगळे एक महत्त्वाचे विषय दर आठवड्याला हाताळतोच आहे. कॅन्सर हा खरंच काळजीचा आजार आहे, सिरियस आहे. याची किती काळजी करायची, कशी काळजी घ्यायची, याच्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सगळे प्रश्न विचारणार आहोत. तर श्रोतेहो चालू करूया. सर, कॅन्सर म्हणजे काय, हा अगदी बेसिक एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. कॅन्सर, ज्याला की आपण मराठीमध्ये कर्करोग म्हणतो, कॅन्सर म्हटल्यानंतर जणू की डायग्नोसिस झाल्यानंतर सगळ्यात पहिलं एक इमोशनचं येतं की मृत्यू समोर आहे, लाईफ संपला, हा. आणि हा चुकीचा कन्सेप्ट आहे. कॅन्सर काही नसून आपल्या बॉडीमध्ये ॲबनॉर्मल, चुकीच्या पद्धतीनं वाढणारी पेशींचा एक गुच्छ आहे, किंवा चुकीच्या पद्धतीनं वाढणाऱ्या पेशींचा एक समूह आहे. इतकंच कॅन्सर आहे. जसं आपण एखाद्या शेतामध्ये जर का बघितलं, एक शेत आहे, मी शेतकरीचा मुलगा आहे म्हणून त्याचं एक चांगल्या पद्धतीने सांगतं सर. शेत आहे, शेतामध्ये भरपूर आपण चांगले काही झाडं लावलेले आहेत, किंवा काही आपली पिकं लावलेली आहेत. एका कोणत्यामध्ये जर का खराब जर का गोष्ट झालेली असेल, ते आपण बाजूला करतो. किंवा एखाद्या टमाटरची टोकरी आहे, खराब जर का एखादं टमाटर असेल, नासका असेल, तर ते आपण बाजूला करतो. तसंच कॅन्सर शरीरामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये एखादी खराब गोष्ट येणं पॉसिबल आहे. ते खाणं असू दे, किंवा समाज असू दे, लोक असू दे, त्याच्यातल्या खराब गोष्ट आपण बाजूला करतो. तसंच शरीर हा एक पूर्ण विश्व आहे. त्यापैकी एखाद्या ऑर्गन, एखाद्या अवयव, एखाद्या ठिकाणी एक चुकीच्या पद्धतीनं ग्रो झालेले, किंवा शरीराच्या निगडीत नसलेले, किंवा चुकीचा पेशींचा एक समूह झालेला असतो, तो वाढू नये आणि जसंच कळालं त्याला बाजूला करणं, हाच एक कॅन्सर किंवा कर्करोग म्हणतो. बरं. सो खूप सुंदर प्रकारे सांगितलं, सोपं सांगितलं की नासका कांदा आहे तर सगळी टोकरीतले आपले कांदे खराब व्हायच्या आधी नासका कांदा बाजूला करणं. नासका कांदा जास्त वेळ जर का त्या टोकरीमध्ये ठेवलं तर पूर्ण टोकरी सगळी नासून जाते आणि आपल्याला पूर्ण फेकायची वेळ येते. ते येऊ देऊ नये, तेच एक उद्देश असतो कॅन्सर. करेक्ट सर. सो हे जे काही कर्करोग, कॅन्सर आहे, याचाच अगदी सिमिलर शब्द म्हणजे काहीतरी शरीरात कुठेतरी गाठ असणे असं होतं. तर आपण कॉमनलीही कॅन्सरची गाठ आहे असं म्हटलं जातं. तर ऑब्वियस प्रश्न आहे, प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असते का, काळजीची असते का? सर, ही खूप चांगला क्वेश्चन आहे. प्रत्येक शरीरामधली गाठ कॅन्सर नाही, आणि प्रत्येक गाठीला ट्रीटमेंट लागतो असंही नाही. मी एक GI सर्जन आहे, पोटाचे शस्त्रक्रिया करतो. तर सर, बरेच आपण एक छोटे उदाहरणे घ्यायचं झालं, एक लिव्हरमध्ये गाठ आहे, आता परवा दिवशीच ताई आली, वय 30 होतं, आणि FNH म्हणून गाठ आहे, आणि ते प्रेग्नन्सीच्या नंतर गाठीमध्ये थोडीशी साईज वाढ झालं.
पण ती गाठ लिव्हरमध्ये अगोदरपासून आहे, हार्मोनल चेंजेसमध्ये थोडं वाढलेलं आहे, मग त्या गाठीला काहीच करायची गरज नाही. म्हणजे अशी पण गाठ असते की त्याला आपल्याला बघायची सुद्धा गरज नाही, फक्त इतकंच असतं की ती गाठ साधीच आहे ना, साधी म्हणजे आपण मेडिकल टर्मिनॉलॉजी बेनाईन म्हणतो, Benign. साधीच आहे ना आणि शरीराला धोका नाही ना इतकं बघणं असते, त्याला सोडून देणं असते. रक्ताची गाठ असते लिव्हरमध्ये, त्याला हेमॅन्जिओमा म्हणतो, त्याला पण काही करायची गरज नाही. बरं. आता त्याच्या पुढे जाऊन पुढची जर कथा बघितलं तर काही असे गाठी असतात जे की पोटामध्ये गाठी आहे, त्याला मी सार्कोमा वगैरे म्हणतो, किंवा ती गाठ आहे, ती गाठीची साईज मोठी आहे, उद्याच्याला जाऊन ती गाठीचं कॅन्सर रूपांतर होण्याची शक्यता असते. ती एक गाठ आहे, त्या गाठीला आपल्याला ट्रीटमेंट करण्याची गरज पडू शकते. आणि काही पाण्याची गाठी असतात, पॅनक्रियाजमध्ये पाण्याची गाठ होते, त्याला काही करायची गरज नसतो. आणि तसंच काही गाठी कॅन्सरमुळेच झालेल्या असतात, तर त्यामुळे त्यांना आपल्याला काढणं आणि योग्य पद्धतीनं लवकरात लवकर प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं राहतं. म्हणजे प्रत्येक पोटामधली किंवा शरीरामधली गाठ हा कॅन्सर नसतो, ती गाठ साधी पण असू शकतो, कॅन्सर पण असू शकतो. आणि प्रत्येक साधी गाठ पण काढायची गरज नसते, कारण काही गाठी शरीरामधचा भाग म्हणून, कारण कॅन्सरची पेशी हा फक्त चुकीनं वाढलेली एक पेशीचा गुच्छ आहे, पण ती जर का आपल्या शरीराला धोका करत नसेल, अननेसरी सर्जरी करणं पण चुकते. इवन साधी पण गाठ असेल तर काढावंच असं नाही. काही काही वेळेला शरीरावरती फॅट म्हणजे आपल्या चरबीच्या गाठी होतात, बरोबर. पूर्ण Lipoma. शरीरामध्ये 100 गाठी असतात. आता इतकं सर्जरी करून काढणं म्हणजे मूर्खपणा आहे, बरोबर. त्याला आपल्याला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. पण एखादी गाठ असेल तर गाठीला घाबरण्याची गरज नाही. आणि प्रत्येक गोष्ट कॅन्सर राहत नाही, प्रत्येकाला सर्जरी गरज नाही. पण आपल्या घरामध्येच आपण डायग्नोज करून कोणालाही दाखवून आपण डिसिजन घेणं चुकतं. एक तज्ज्ञ डॉक्टरना भेटायला पाहिजे, त्यांची सल्ला घ्यायला पाहिजे, गरज असेल तर त्याची बायोप्सी करायला पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. आणि जर करतात त्या फील्डचे एक्सपर्ट क्वालिफाईड डॉक्टर तुम्हाला सांगत असेल, जसं की जर चेहऱ्यावरती गाठ आहे, एखादा हेड अँड नेक सर्जन असेल, जर का आता पोटामध्ये आतडींची गाठ आहे, एखादा GI अंको सर्जन असेल, GI सर्जन असेल, म्हणजे त्या स्पेशलिस्टला दाखवून त्याची सल्ला घ्यायला पाहिजे. आणि जर करता गाठ आहे, कॅन्सर नाही आणि काढायची गरज नाही, तर फॉलोअपमध्ये ठेवू शकतो, काही करायची गरज नाही. हे खूप महत्त्वाचं माहिती दिली असा तुम्ही, की प्रत्येक गाठ ही काही कॅन्सर नसते, नाही, पण ती कॅन्सर नाही आहे हे चेक एका तज्ज्ञ डॉक्टरकडनं करून घेणं गरजेचं आहे. 100% कारण गरजेचं आहे सर. इथे जर चूक झाली आणि जर एखाद्या गाठीकडे दुर्लक्ष केलं गेलं तर ती कॅन्सर होऊन पुढे पसरू शकते. त्यामुळं हे डबल एज स्वॉर्ड आहे. Double. इथे घाबरायचं नाहीये, पण तज्ज्ञांकडनं चेकअप प्रॉपर करून घेणं गरजेचं आहे. 100%. जसं तुम्ही चरबीच्या गाठीबद्दल बोलला, खूप कॉमन आहे. खूप तपासण्याने, पोट तपासण्याने खूप लोकांना त्या चरबीच्या गाठी असतात, काळजीतही असतात. पण ते एकदा प्रॉपर एक्झामिनेशन करून, कधी सोनोग्राफी करून आपण ती फक्त चरबीचीच गाठ आहे हे कन्फर्म करून घेतलं तर ते काही करायची गरज निश्चिंत राहतो आपणही आणि पेशंट. अगदी बरोबर. सो हे कॅन्सर जो काही शब्द आहे याचा भीती यामुळे आता वाटते की याचं प्रमाणही वाढत चाललंय सर. त्यामुळे प्रत्येक घरात ओळखीमध्ये कोणी ना कोणी कॅन्सरने अफेक्टेड असं माहीत आहे आपल्या श्रोत्यांना. तर ह्याचं प्रमाण वाढतंय, याचे कारणं काय आहेत? किंवा दुसरा त्याला फॉलोअप प्रश्न असाही एक आहे, तरुणांमध्ये आता युजली कॅन्सर जसं आता तुम्ही म्हणालात हे काही पेशींमध्ये बिघाड होऊन गुच्छ बनतो, म्हणजे सेल्समध्ये डिस्फंक्शन होतं. तर ही युजली ओल्ड लोकांचा आजार कॅन्सर असं आधीपासनं प्रचलित अशी एक हे आहे, समज आहे. पण आता आपण तरुण लोकांमध्येही कॅन्सर जास्त प्रमाणात बघतोय. याचेही काय कारणं आहेत? सो कॅन्सर आणि तरुणांमध्ये जास्त कॉमन का होतंय याच्याबद्दल काही सांगू शकाल का? सर, सर्वात पहिलं कॅन्सर आणि भीती हे आपल्याला बोलणं गरजेचं आहे. खरं जर का बघायला गेलं तर कॅन्सर म्हणून एकदम घाबरण्याची गरज नाही. कारण काही असा प्रश्न होतो सर, घरामध्ये आईला लिव्हरचा कॅन्सर झालं होतं, मग त्यांच्या पुढचा लिनेज जो असतो, पुढचे 4ही लेकरं भीतीनं पोटाला दाखवायला येतात, मला दुखतंय, मला कॅन्सर आहे का? असं नाहीये. कॅन्सर म्हणून भिणं हे गरजेचं इतकं पण नाहीये. त्याला आपल्याला प्रोफायलॅक्टिकली काय करायचं ते सुधारणा करणं गरजेचं आहे, ते आपण पुढे बघूया. आणि दुसरी गोष्ट,
प्रत्येक कॅन्सर जाऊन आपल्याला लाईफ एंडकडेच नेतं, हे पण चुकीची गोष्ट आहे. कारण आपली मानवी मेंदूची एक प्रॉब्लेम असे, निगेटिव्ह गोष्ट पिकअप करते हा. आणि ती गोष्ट रजिस्टर करून त्याला सगळं कोरिलेट करते. आता सर 5 वर्षाच्या अगोदर कोविड झालं, आज पण ऍसिडिटी झालं, तर ते पेशंटला 10 वर्षापून ऍसिडिटी असतो. तो काय म्हणतो, मला कोविडचं व्हॅक्सिन घेतल्यापासून ऍसिडिटीचा प्रॉब्लेम झालाय. हे मानवी एक मेंदूचा प्रॉब्लेम ह्युमन आहे, टेंडन्सी ह्युमन टेंडन्सी एखाद्या मोठ्या गोष्टीला कोरिलेट करते. त्यामुळे भिण्याची गरज नाही. कारण खूप जर का त्या कॅन्सरला भिलं तरी सुद्धा आपण आजाराच्या जवळच जात राहतो, त्यामुळे करण्याची गरज नाही. आणि एक सत्य ही पण आहे की माणसाच्या, आपण प्रत्येकजण ह्या जर पृथ्वीतलावरती आहे तर प्रत्येकाला काहीतरी एंड आहे. आणि एंडमध्ये कोणाला हार्ट अटॅक आहे, कोणाला काही आहे, तर काही लोकांना 70-80 मध्ये कॅन्सर येऊ शकतं. हा एक नॅचरल डिसीजचा प्रोसेस आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. त्याच्या पुढे ज्या वेळेला क्वेश्चन तुम्ही विचारताय की दुसरं क्वेश्चन येतं, हे इतकं नंबर का बरं वाढतं, यंग मध्ये का बरं होतं. आत्ताचं स्टॅटिस्टिक असं आहे सर, एखादं जर का त्या व्यक्ती घेत असेल, 8 पैकी 1 व्यक्ती आपल्या लाईफमध्ये कॅन्सरला बाधा होऊ शकतं. आता सध्याची ही प्रेडिक्शन आहे. मग इतकं नंबर का बरं वाटतं, इतकं आपल्याला बघायला का बरं भेटतं, ह्याचे कारण 2 आहेत. सर्वात महत्त्वाचं आहे की कॅन्सर पहिलं डिटेक्टच होत नव्हतं आणि बरेच लोक कॅन्सर न डायग्नोस होऊन लाईफ एंड व्हायची आणि कळायचंच नाही. पण आता नवीन टेक्नॉलॉजी आहे, लोक जागरूक आहे, म्हणून बऱ्यापैकी एक सबसेट ऑफ लोकांमध्ये कळतं. आणि त्याच्यासोबत दुसरं पण इतकं खूप महत्त्वाचं आहे, आपली खाणे पिणे राहणी पूर्ण बिघडलेले. सर, ही पृथ्वी देवानी बनवली आणि बनवून त्यानंतर सगळे रूल सेट केले, त्यानंतर लोकांना इथं राहण्यासाठी आणून दिलेलं आहे. म्हणजे दिवस काय आहे, रात्र काय आहे, काम कधी करायचं, झोपायचं कधी, खायचं काय, हे सगळं त्यानं बनवून ठेवलं. पण फक्त आपण काय चूक करतो, आपणाला जे आवडतं आणि आपणाला जे काही सोशल मीडिया फीड करतं आणि आपली एन्व्हायरमेंट बाजूची जी पिअर प्रेशर बिल्डअप करतं, त्याच्यामध्ये ओघामध्ये आपण निघून जातो. त्याला पिझ्झा खाल्लेला आहे, त्याच्या मुलाचं बर्थडे झालेलं आहे, बाकीचे सगळेजण तिथंच पिझ्झा खाणार आहेत. त्यांची पार्टी नाईटमध्ये लग्न झालेलं आहे, हे पण नाईटमध्ये करणार. म्हणजे आपण निसर्गाच्या अगेन्स्ट जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि जितकं आपण खाणं पिणं सवयी सगळे आपण चुकीचे करतो, लाईफस्टाईल खराब करतोय, त्याचसोबत खाण्यामध्ये आपले चांगली गोष्ट आता भेटतच नाहीये. आपण पहिल्या ज्या वेळेला शेतामधलं खायचो, ताजं तवानं आणि तयार गोष्टी खायचो. आता जे काही खातोय ते सगळं पॅक्ड फूड, प्रोसेस फूड असतो. ह्या सगळ्या गोष्टीमुळे कॅन्सरचा एक नंबर वाढत चाललेला आहे. आणि त्यात न्यू जनरेशन जो आहे तो जास्त आणखीन वेस्टर्न लाईफस्टाईलकडे निघून चाललेलं आहे. दॅट इज ऑल्सो वन रिझन की न्यू जनरेशनमध्ये कॅन्सरचा रिस्क वाढत चाललेलं हे आपल्याला प्रखरतेनं दिसून येतं. कारण 30व्या वर्षीमध्ये ऍसिडिटीचा पेशंटला कॅन्सर विचार करण्याची गरजच नाहीये, पण आजकाल आपल्याला बघायला भेटतोय. तर हे कारण आहे की आपली लाईफस्टाईल, आपलं खाणं पिणं सोपं. म्हणजे देवानी बनवलेली पृथ्वी आहे, आपण इथं टेम्पररी राहण्यासाठी आलेलं आहे. आपलं काम आहे त्याचे रूल फॉलो करून त्याच्यासारखं चालणं. आपण जर का नाही केलं तर कॅन्सर तर हा एक एंड स्टेज आहे, त्याला सोडून भरपूर आजार आपल्याला सफर करायला लागतात. बरोबर. सो जसं तुम्ही म्हणालात, हे सगळं प्रोसेस्ड फूड, याच्यामध्ये ओबेसिटी, आता आपण याच्याबद्दल व्हिडिओज बनवलेले आहेत. तर वन ऑफ द मोस्ट ड्रायव्हिंग म्हणजे कॅन्सरचं सगळ्यात हायेस्ट रिस्क ओबेसिटीमुळे आहे सर. हे लोक विसरून जातात डेफिनेटली. की, आणि ओबेसिटी सगळं तुम्ही जसं म्हणालात की सेडेंटरी लाईफस्टाईल, प्रोसेस्ड फूड, या सगळ्या गोष्टींनी ओबेसिटीचं प्रमाण वाढलं आहे. डायबिटीज, हार्ट अटॅक हे तर वाढतंच आहे त्याच्याशी, पण कॅन्सरही त्यामुळे वाढतं आहे. हे जनरल पॉप्युलेशनमध्ये अजून तेवढं ऑब्झॉर्व नाही झालं तसं आहे. सो खूप छान ही माहिती आहे की याच्यामध्ये कारणं आपण बोललो, पण आता ओव्हरऑल कॅन्सरची जी भीती आहे, आपण बोलतोच आहोत त्याच्याबद्दल, तर काय लक्षणं आहेत कॅन्सरची की जे आपण थोडंसं श्रोत्यांना सांगू शकतो संक्षिप्तमध्ये? आता आपण ओव्हरऑल सगळ्याच जनरल कॅन्सरबद्दल बोलतोय, फक्त पोटाचेच नाही. तर काय लक्षणं आहेत की ज्याच्यापासून थोडंसं सांभाळून राहिलं पाहिजे? असं जर का आता बोलायला गेलं तर कॅन्सरच्या एका ऑर्गन रिलेटेड जसं असतो, एखाद्या भागाच्या रिलेटेड कॅन्सर जसं असतो, त्याच्या हिशोबाने त्याचे लक्षण येतात. पण तरी सुद्धा एक ढोबळमानाने जर सांगायचं झालं तर कोणाचं वजन कमी होतंय विदाऊट रिझन, भूकच लागत नाहीये, थकवा येतंय, हिमोग्लोबिन कमी होतंय, गरज नसताना कुठूनही रक्तस्राव होतंय किंवा पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होतंय, मोशनमध्ये रक्त जास्त होतंय, रक्ताची उलटी होते, काळी मोशन होते, कुठंतरी गाठ आहे ते वाढत चाललेली आहे, जखम आहे तो भरत नाहीये, अशा काही गोष्टी असतील. आणि खोकला आहे, वारंवार खोकला आहे, कमी होत नाहीये, तर अशा काही गोष्टी असतील.
असे काही गोष्टी असतील जे की नॅचरली प्रॉब्लेमॅटिक नसू नये, पण ती जर का आपल्याला प्रॉब्लेमॅटिक असेल तर कॅन्सर असण्याची शक्यता आहे. पण तितकंच खरी गोष्ट आहे की प्रत्येक सिम्पटम कॅन्सरचा नसतो. खोकला हा कॅन्सर नाही, रेअर आहे. पण खोकला जर का Settle होत नाही. दाखवून पण सेटल होत नसेल तर कॅन्सर असू शकतो. आता परवाच दिवशी एक ताई आली होती, 2 महिने झाले बेबी डिलिव्हर होऊन, 12 किलो वजन कमी झालं म्हणून माझ्याकडे आली, वजन झपाट्याने कमी होते. ताई फिजिओलॉजिकल आहे, त्याला कॅन्सर का बरं रिलेट करताय तुम्ही? म्हणजे प्रत्येक गोष्ट कॅन्सर नसतो. पण जर का आता अननॅचरल काही होत असेल तर कॅन्सरचा एक पॉसिबिलिटी आहे. त्या कंडिशनमध्ये डॉक्टरांना भेटणं आणि एक्सपर्टला भेटणं, त्यांची सल्ला घेणं किंवा नियर बाय चांगले MD मेडिसिन जे काही जनरल फिजिशियन असतात त्यांना भेटणं, कारण त्यांची ब्रॉड व्ह्यू असतो. त्यांना भेटणं, त्यांच्याकडून सल्ला घेणं. तिथून पण आपल्याला कमी होत नसेल तर मग नंतर आपण त्या ऑर्गनच्या स्पेसिफिक, त्या डिसीजच्या स्पेसिफिक डॉक्टरना भेटू शकतो. बरोबर. सो ही झाली लक्षणं. तर आता याच्यामध्ये एक जनरल लक्षणांमध्ये जर आपल्याला कुठे काही शंका वाटली कॅन्सरची, तर एक ब्रॉड काय तपासण्या असतात? आजकाल एक माझं कायमचा प्रॉब्लेम आहे की काही जे लॅब्स वगैरे आहेत ऑनलाईन, त्यांनी अगदी कॅन्सर स्क्रीनिंग असं पूर्ण ते ब्लड टेस्टचं एक पूर्ण पॅकेजच देतात. कॅन्सर स्क्रीनिंग याच्यात होऊन जातं. हे खरं आहे का? किंवा मग अजून बाकी पुढच्या काय तपासण्या आपण प्रॉपर करू शकतो, याच्याबद्दल म्हणजे कॅन्सरच्या तपासण्यांबद्दल एक माहिती द्या आम्हाला. ह्या गोष्टीबद्दल एक सांगावंसं वाटतं सर. ही गोष्ट आपण बोलतो न बोलतो, पण तरी सुद्धा हा कॅन्सर हा एक मोठा बिझनेस आहे मोस्ट ऑफ द पीपलसाठी. 90% मेडिकल इंडस्ट्री ह्याला खूप चांगल्या पद्धतीने करतात, कारण भरपूर रिसर्च करतायत, भरपूर ट्रीटमेंट करतायत. कारण पहिलं रेक्टल कॅन्सरमध्ये ट्रीटमेंट म्हणजे मोठी सर्जरी होती. आता टेक्नॉलॉजीनं रोबोटिक सर्जरी होते, पण आता आणखीन इम्युनोथेरपी, आता आणखीन त्याचा खर्च खूप आहे. इम्युनोथेरपीच्या मध्ये तुम्हाला किमो नाही, रेडिएशन नाही, सर्जरी नाही, विदाऊट काही न करता फक्त गोळ्या औषधावरती पूर्ण कॅन्सर बरा होऊ शकतो, इथंपर्यंत रिसर्च होत आहे. पण प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी एक रॉंग गोष्ट असतो. तसंच कॅन्सर म्हटल्यानंतर भीती लोकांना आहे. आता प्रत्येक लोकांना जर का मी इथं बसलेले माझी सोसायटीच्या अराउंड 20 लोक ठेवले तर 20 पैकी एक कुठंतरी कोणाच्या तरी घरी काहीतरी कारणाने कॅन्सरची मृत्यू झालेली असते, कॅन्सरचं ट्रीटमेंट चालू असतो. त्या माणसाला भीती असते की कॅन्सर माझ्या घरी तर येऊ नये. मग त्याचाच एक रूप आहे की कॅन्सरचे सगळे टेस्ट करा. कॅन्सरची कोणतीही ट्युमर मार्कर केल्याने कॅन्सर डायग्नोज होतो असं नाही, एक्सेप्ट फ्यू. कारण PSA जो आहे थोडं वाढलेलं असेल तर प्रोस्टेट कॅन्सर असू शकतो, डायग्नोसिस नाही. CA जर वाढलेलं असेल तर कोलोरेक्टल कॅन्सर असू शकतो, डायग्नोसिस नाही. असं काही गोष्टींमध्ये आहे. तर त्यामुळे ट्युमर मार्कर गरज असेल त्या पेशंटमध्ये, जर का योग्य सल्लेनं त्या सिम्पटम बेस केलेला असेल तर त्याचा काही फायदा आहे. बट मोस्ट ऑफ द टाइम मध्ये आजच्या सध्याच्या घडीला 95% पैकी कोणतंही कॅन्सर ब्लड टेस्टमध्ये आपल्याला समजून येत नाही. काही गोष्टी कळतात, पण त्या गोष्टीसाठी भरमसाठ कॅन्सरची प्रोफाईलची टेस्ट करावं असं आत्ता तरी वाटत नाहीये. त्याच्यामध्ये घाबरून त्या फेजमध्ये जाण्याची गरज नाही. हे खूप चांगलं सांगितलं, कारण याच्यावर माझं स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे. कारण बरेचसे श्रोते काय होतं की हे ब्लड टेस्ट काही स्वस्त नाही, खर्चिक ब्लड टेस्ट आहेत. आणि ह्या ब्लड टेस्टमध्ये कुठलं एखादी ब्लड टेस्ट खालीवर माइल्डली हाय आली तर त्याने अँझायटी लेवल खूप वाढते, खूप टेन्शन घेतात. त्याच्यामुळे अगदी गरज नसताना बऱ्याचशा बाकी तपासण्या कराव्या लागतात, करून घेतात लोक, ते तपासण्या घेऊन आपल्याकडे येतात. तर ह्या ब्लँकेट ट्युमर मार्कर्स हे जे काही ब्लड टेस्टचे प्रोफाईल आहे, यांनी उलट मिसगाईड व्हायचे चान्सेस, अँझायटी वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. कुठल्याही गोष्टीची काळजी असेल तर तज्ज्ञांना दाखवा आणि स्पेसिफिक तपासण्या ज्या काही त्या आजाराबद्दल तुमच्या लक्षणांना धरून असतील त्या केल्याने आपल्याला बरोबर डायग्नोसिस होण्याचे चान्सेस जास्त आहे, अँझायटी कमी होण्याचे चान्सेस. हे बरोबर सांगितलं सर तुम्ही की सगळ्या टेस्ट करण्याची गरज नाही आहे, स्पेसिफिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणं. तुम्ही टेस्ट करण्यासाठी जर का समजा एखादा असर एक अंदाज पकडू, एखाद्या टेस्टसाठी ब्लँकेट पूर्ण प्रोफाईल करण्यामध्ये तुमचे जे खर्च होते तितकंच फळभाज्याचे 1 महिन्याचं तुम्ही कोटा भरा, त्यामुळे प्रिव्हेंट होऊ शकतो. इथं डायग्नोस होऊन काही होणार नाहीये तुमचं. स्पेसिफिक सिम्पटम नसल्या कंडिशनमध्ये अननेसेसरी ब्लड टेस्ट म्हणून ब्लँकेट ट्युमर मार्कर करून फायदा काहीच होत नाही. तो पैसा सेव्ह करून तुमच्या घरी खाण्यापिण्यावरती जर का चांगल्या गोष्टी खाण्यावरती केलं, प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्ट होऊ शकतो.
बरोबर सर. मग आता एखाद्या पेशंटला आपण कॅन्सर सस्पेक्ट केलं असं, तर मग त्याच्यामध्ये आता इथे मला याचं नक्कीच संदर्भ द्यावा वाटतो की आपण सगळ्याच कॅन्सरबद्दल येस बोलतोय. डेफिनेटली. तर कुठल्या तपासण्या युजली केल्या जातात? सर इट डिपेंड्स की काय आहे कॅन्सर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे, कॅन्सर जर सस्पेक्ट पण करत असेल कर्करोग, डॉक्टरांकडून तपासणी करणं गरजेचं आहे आणि एक्सपर्टनी बघणं गरजेचं आहे. मी जर म्हणत असेल तर तोंडामधला तो अल्सर झालेला तो कॅन्सर आहे का नाही मी डायग्नोज करतो, माझ्यापेक्षा ENT स्पेशलिस्ट चांगलं करू शकतो. अगदी बरोबर. जर का त्या एखाद्या ताईला जर का आता ब्लिडिंग होत आहे, मासिक पाळीमध्ये जास्त होत आहे, मी म्हणत असेल की ह्याचं टेस्ट केलं तर हे भेटेल, माझ्यापेक्षा गायनेकोलॉजिस्ट चांगलं करू शकतो कारण त्यांची एक्सपर्टी आहे. खोकला होत असेल तर चेस्ट फिजिशियन चांगल्या पद्धतीने डायग्नोज करू शकतो. तसं तो जो ऑर्गन आहे त्या ऑर्गनच्या रिलेटेड स्पेशलिस्टला आपण दाखवून प्रॉपर क्लिनिकल एक्झामिनेशन करायला पाहिजे. म्हणजे तपासणी, हिस्ट्री ह्या दोन्ही गोष्टी घ्यायला पाहिजे. काही काही वेळेला फॅमिली हिस्ट्री पण महत्त्वाची राहते. जसे की कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये जर का आता फॅमिलीमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर असेल, ते पण कमी वयामध्ये 70-80 मध्ये कोणाच्याही घरी राहू शकतो. पण जर का ते 40-50 मध्ये 30 मध्ये कोलोरेक्टल कॅन्सर किंवा पॉलिपची हिस्ट्री असेल, त्या फॅमिलीमध्ये सस्पेक्ट आपण जास्त करतो. अशा गोष्टी महत्त्वाच्या राहतात. त्याच्यासोबत पेशंटचं लाईफस्टाईल, म्हणजे दारू जास्त पित असेल लिव्हर कॅन्सरचा प्रॉब्लेम असू शकतो, स्मोकिंग करत असेल लंग कॅन्सरचा प्रॉब्लेम, असं 22-23 कॅन्सरला रिलेट होतं. लंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर जर का आता तंबाखू खाणारा माणूस असेल, तोंडाचा कॅन्सरचा पॉसिबिलिटी आहे. तर अशा पद्धतीने हिस्ट्री आणि त्यांचं एक्झामिनेशन महत्त्वाचं आहे. एक एक्सपर्टनी करावं. ह्याच्यामध्ये जनरल करणं चुकतं, कारण जनरल पर्सनला कॅन्सर इव्हन सस्पेक्टेड असेल तर पकडणं इझी नाही होत. एक एक्सपर्टनी करावं आणि एक्सपर्ट ज्या वेळेला करतात बेस्ड ऑन पेशंटची हिस्ट्री, क्लिनिकल एक्झामिनेशन, काय टेस्ट करायचं म्हणून डिसाईड करतात. काही गोष्टींमध्ये बायोप्सी करावं लागतं. बायोप्सी म्हणजे काय सर, एखाद्या तेच टमाटरचं कांद्याची टोकरी आहे, त्या टोकरीमध्ये जर का आता खूप सारे सडलेले कांदे पडलेले आहेत, सगळं सडलेला कांदा काढणं म्हणजे कॅन्सरचं सर्जरी करणं. एकच तुकडा काढणं आणि त्याची तपासणी करणं, मग डिसाईड करणं की हा कॅन्सरचा गाठ होता का, ह्याला आपण बायोप्सी म्हणतो. म्हणजे सॅम्पल घेतो आपण, तिथला छोटासा तुकडा घेतो. त्याची पण खूप मोठी गैरसमज आहे, सॅम्पल काढल्याने कॅन्सर वाढतो किंवा कॅन्सरचं हे होतं, ही खूप मोठी गैरसमज आहे. पण सॅम्पल काढल्याने एक अंदाज भेटतो कॅन्सर आहे का म्हणायचं. जर कॅन्सर आहे अंदाज भेटला तरच त्याची पुढची ट्रीटमेंटला आपण विचार करू शकतो. कुठल्या प्रकारचं, कोणत्या प्रकारचं आहे, कुठं आहे, कसं आहे, काय करू शकतो. कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये हार्मोनल रिसेप्टर जर पॉझिटिव्ह असेल त्याचा ट्रीटमेंटच वेगळा होतो. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्या कॅन्सरच्या बायोप्सीवरती असतो. जिथं जिथं डॉक्टरांना वाटतं सस्पेक्टेड कॅन्सर आहे, सगळ्यामध्ये बायोप्सी करणं पण योग्य नाही. कारण काही काही रक्ताच्या गुठळी असतात, बायोप्सी केलं तर ब्लिडिंग होऊ शकतो. ते एक्सपर्टनी डिसाईड करणं गरजेचं आहे. बायोप्सी गरजेचं आहे. बायोप्सीमध्ये पण 3-4 प्रकार आहेत, कोणती करायची तो एक्सपर्ट डिसाईड करणं गरजेचं आहे. म्हणूनच मी म्हटलं की एकदा तुम्हाला सस्पिशन वाटत असेल तर एक्सपर्टच्या अंडर जाणं गरजेचं आहे. मग जसं आपण पोटातलं आलं, एंडोस्कोपी करणं गरजेचं आहे. जर का आपल्याला पोटाचा कॅन्सर वाटत असेल तर तसं एक्सपर्टनी बघणे, तिथला तुकडा काढणे. तुकडा जर पॉझिटिव्ह आला कॅन्सर असू शकतो, पण इतकंच खरं, तुकडा निगेटिव्ह आला कॅन्सर नाही असं देखील सांगता येत नाही. तो एक्सपर्टनी डिसाईड करणं गरजेचं आहे. काही काही वेळेला सेकंड करावं लागतं बायोप्सी. कारण काय, त्या टोकरीमध्ये 100 कांदे पडलेले आहेत आणि सगळे कांदे सडलेत असं नाही. एखादा चांगला कांदा आहे पण आपणाला दुरून बघितला आणि एक उचलला कांदा, कदाचित तो चांगल्या कांद्याचा एक बायोप्सी आलेला असू शकतो, सडलेला आले असेल नसू शकतो. म्हणूनच काही काही वेळेला रिपीट बायोप्सी, रिपीट इन्व्हेस्टिगेशन लागतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त एकदा डायग्नोसिस जर का कॅन्सर म्हणून होत असेल क्लिनिकली किंवा बायोप्सी वाईज, आणि त्यानंतर त्याची रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन, CT म्हणा किंवा MRI म्हणा किंवा सोनोग्राफी म्हणा, बेस्ड ऑन ऑर्गन स्टेज आणि काय आहे. काही काही वेळेला पेट पण करायचं लागत असते, पण ती पण एक खूप मोठी फॅड आहे. बॉडीमध्ये कॅन्सर नाही म्हणून मी पेट करून घेतो, ही पण चुकीची कन्सेप्ट आहे. कारण तिथं पिकअप होत नाही, आणखीन कन्फ्युजन जास्त असतो. जर कॅन्सर सस्पिशियस असेल आणि बॉडीमध्ये स्प्रेड झालंय सगळीकडे असं वाटत असेल तर ते स्प्रेड झालेल्या स्टेज 4 कॅन्सरसाठी पेट करतो. सगळ्या कॅन्सरला पेटची गरज नाहीये, कारण तिथं आणखीन कन्फ्युजन करते. इंडियामध्ये पेटचा एक मोठा प्रॉब्लेम आहे की ओल्ड TB त्या कॅन्सर सारखं दिसतं आणि ट्रीटमेंट मोडॅलिटीवरती प्रॉब्लेम म्हणतो. काय होतो, एखादा साधा पॅनक्रियाटिक कॅन्सर आहे, त्याला सर्जरीला घ्यायचंय आणि लिव्हर लंगमध्ये एक छोटं नोडूल दिसतंय आणि ते सस्पेक्टेड
म्हणून हे देतं. आता तो TB आहे का कॅन्सर आहे समजेपर्यंत 3 महिने निघून जातात, ऑपरेबल कॅन्सर निघून नॉन ऑपरेबल होतं. त्यामुळे अननेसेसरी पेट सुद्धा गरजेचं नाही. म्हणूनच एकदा सस्पेक्टेड कॅन्सर वाटला तर जनरल ट्रीटमेंट करण्यापेक्षा एक एक्सपर्ट त्या गोष्टीचा तज्ज्ञ डॉक्टरना भेटून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गरजेचे टेस्ट आणि गरजेच्या पद्धतीनं, कारण स्किप करून CTच्या ठिकाणी पेट केलं तरी प्रॉब्लेम येतो, गरज नसताना बायोप्सी केलं तरी प्रॉब्लेम येतो, बायोप्सी मधलं काही पण चूज केलं तरी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे योग्य दिशेनं जाणं गरजेचं आहे. बरोबर सर. सो ह्या तपासण्यांचं खूपच छान असं एक ओव्हरव्ह्यू झाला आहे. म्हणजे बायोप्सी लागेल, कुठल्या प्रकारची आहे, CT स्कॅन, पेट स्कॅन याच्याबद्दल जी चॉईस ऑफ मोडॅलिटी आहे ही अगदी केअरफुली पिकअप करणं, त्याच्यावर आपली ट्रीटमेंट डिपेंड आहे. म्हणून तर तज्ज्ञांचं याच्यात आपल्याला सपोर्ट असणं गरजेचं आहे. पण त्याच्यात तुम्ही एक गोष्ट म्हणालात की पेटमध्ये कुठेतरी लंगमध्ये एक शॅडो दिसली. म्हणजे आपण मेटास्टेसिसबद्दल बोलतोय की तिथे अशी भीती आहे की कॅन्सर पसरला आहे का. तो हे कॅन्सर पसरण्याबद्दल एक माहिती देऊ शकाल की कॅन्सर एका ठिकाणी होतो, मग तो दुसऱ्या ठिकाणी जातो कसं, काय होतं तिथे? कसं आहे सर, कॅन्सर सेल म्हणजे काय आहे, हा एक चुकीचा किंवा रॉंग सेल्सचा पेशींचा ग्रुप आहे. आणि हे थोडी आपल्या शरीरामध्ये दादागिरी करतात. हे सदृढ असतात, दादागिरी करतात. तर त्यांचा काय असतो, त्यांची रॉंग, आता नॉर्मल सेलला एक विशिष्ट पद्धतीनं वाढ करणं गरजेचं आहे, सिग्नल आल्यानंतर थांबणं गरजेचं आहे, कंट्रोल्ड पद्धतीनं जगणं गरजेचं आहे. हा अनकंट्रोल्ड गाडी आहे, ह्याला कंट्रोलच नाहीये. आणि नॉर्मल सेलला आपल्या मेंदूमधले सिग्नल आले तर त्याला थांबणं गरजेचं आहे, वाढ न होणं गरजेचं आहे. हे सगळं नॉर्मल सेल आहे. नाही तर प्रत्येकाला हातापायावरती सगळीकडे गाठी झाली असते. पण तो थांबणं गरजेचं आहे. मेंदू किंवा बॉडीमधला DNA त्याला कंट्रोल करतो. पण ॲबनॉर्मल सेल आपल्या बॉडीच्या कंट्रोलमध्ये नसतो, अनकंट्रोल्ड असतो. समजा उदाहरण आपण घ्यायचं ते एखादा लिव्हरमधला कॅन्सर आहे. तर छोटा गाठ होता त्यावेळेला आपल्याला कळाला, पण तो गाठ ॲबनॉर्मल आहे, त्याला कुठंही रूपरेषा किंवा ग्रीन सिग्नल, रेड सिग्नल नाही, त्याला मन आलं तितकं खायचं आणि वाढायचं आहे. आणि त्यांची ताकद जास्त असल्यामुळे बॉडीमधलं रक्त ते ओढून जास्त घेतात आणि जितकं रक्त भेटतं तितकं त्यांचे हे वाढत जातात. ते रक्तबीजास्वर म्हणून जो काही आहे, एक थेंब पडला की आणखीन एक तिथं असूर तयार होतो, तसं हे वाढत जातात. आणि ते वाढत गेल्यानंतर एका टायमापर्यंत आपण जर का त्या डायग्नोसिस केला तर ऑर्गनमध्ये असतो, त्याला आपण अर्ली स्टेज म्हणतो. स्टेज 1 असो, स्टेज 2 असो, स्टेज 3 असो. पण ज्या वेळेला लिव्हरला येणारा बॉडीमधला 10% ब्लड येत असेल, ज्या वेळेला लिव्हरमध्ये येणारा ब्लड त्याला कमी पडायला चालू झाला, त्या रक्ताच्या नळीमधून तो दुसऱ्या ऑर्गनकडे जातो. आणि जिथं त्याचं फ्रेश रक्त भेटणार आहे, मेंदूला रक्त जास्त भेटेल, लंगला रक्त जास्त भेटेल, तिथं रक्त जास्त येत असतो, तिथं जाऊन बसतो, मग तिथं ओढायला चालू करतो, तिथं गाठी करतो. म्हणजे आपल्या ऑर्गनला सोडून, पैदा झालेल्या ऑर्गनला सोडून दुसऱ्या ऑर्गनमध्ये जाऊन बसणे, हा ह्याला मेटास्टेसिस म्हणतो. युजली मेटास्टेसिस म्हणजे लेट स्टेज म्हणतो. आणि युजली मेटास्टेसिस म्हणजे स्टेज 4 आहे, हाताच्या बाहेरचा कॅन्सर म्हणतो. पण आता इथं पण आहे सर, आजकाल स्टेज 4 मध्ये सुद्धा क्युअर काही सिलेक्टिव्ह डिसिजेसमध्ये, कॅन्सरमध्ये पॉसिबल आहे. कारण एक लिम्फोमा म्हणून पेशंट होता, 32 वयाचा मुलगा, बघितल्यानंतर आतमध्ये सगळीकडे पसरला, आता काही होत नाही म्हटलं, 3 महिन्याच्या किमोच्या नंतर तो पूर्ण कॅन्सर नील होऊन आला होता. ते असं पॉसिबल आजच्या घडीला आहे. बरोबर. सो मेटास्टेसिस म्हणजे हे कॅन्सर, जो काही तुम्ही शब्द दादागिरी, त्याची दादागिरी आहे. लोकली तिथल्या तिथे त्याच्या गल्लीत तो दादागिरी करत होता, हळूहळू त्याची ताकद वाढते, तसं तो गावभर पसरतो, गावभर त्याची दादागिरी चालू होती. तो हे कॅन्सर तसं पसरण्याचा प्रकार आहे. ठीक आहे सर. सो हे आपल्याला कळालं की लक्षणं काय आहे, का वाढतोय, याच्या तपासण्या काय आहेत, किंवा जर पसरला तर काय नेमकं होतं. तर शेवटचा एक भाग आपण एक ओव्हरव्ह्यू याचाही घेऊया की जर डायग्नोज झालं तर ट्रीटमेंट आता खूप चांगले वाढले. ते तुम्ही सांगितलं, ॲडव्हान्समेंट इतकी छान झाली आहे म्हणून कॅन्सरला घाबरायचं नाही आहे, कारण ट्रीटमेंटने क्युअर रेट खूप हाय झालेले आहेत आता. पण काय ट्रीटमेंट आहे याच्याबद्दल सांगू शकाल का एक ओव्हरव्ह्यू? सर, आपण ट्रीटमेंट ज्या वेळेला घेतो, कोणता कॅन्सर आहे, कुठल्या ऑर्गन्स आहे, कुठल्या टाईपचा आहे,
कुठल्या स्टेजचा आहे हे तपासणीमध्ये समजून जातो. ज्या वेळेला ट्रीटमेंट करायला म्हणून आपण पेशंटला पुढचं पाऊल उचलतो, कॅन्सर म्हणून सांगतो, सर्वात पहिलं पेशंटला मी एकच एक्झाम्पल सांगतो. स्टेज 4चा कॅन्सर आम्ही 10-20 वर्ष बघितलेला आहे. स्टेज 1चा कॅन्सर आम्ही सांगतो तुला 10 वर्ष काही होणार नाही, तो पेशंट वर्षभराच्या नंतर भेटू शकत नाही, दुर्दैवाने जगू शकत नाही. आणि ह्या गोष्टीमध्ये आणखीन सुद्धा मेडिकल फील्डमध्ये आन्सर नाही आहे. त्याचा आन्सर एकच आहे, ज्याची मोटिवेशन चांगलं आहे, ज्याची जगण्याची इच्छा आहे, ज्याला जगून आपण ह्याच्यापासून बाहेर पडतो हा कॉन्फिडन्स आहे, तो पेशंट जिंकतो. बाकीचे पेशंट ज्याला पहिलंच कॅन्सर म्हटल्यानंतर छाती फोडून घेणं, रडणं आणि घरी सगळेजण हे करणं, तो पेशंट त्याच्यातून सर्वाईव्ह होणं अवघड जातो. त्यामुळे सर्वात पहिला ट्रीटमेंटचा धडा हेच आहे. कॅन्सर म्हटल्यानंतर तो एका दिवसाचा नाही, गेले 6 महिने 9 महिने वर्षभरापासून तो तुमच्या बॉडीमध्ये आहे. आज काहीतरी एंडोस्कोपी करून कॅन्सर आहे म्हणून म्हटल्यानंतर छाती फोडून घेऊन पॅनिक स्टेजमध्ये जायचं नाही, कारण पॅनिक स्टेजमध्ये चुका होतात, स्ट्रेस वाढतो आणि चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे तो ट्रीटमेंट कंप्लीट होत नाही आणि चुकीचं तर काय तर करून बसल्यानंतर पेशंटला पुढचं काही कळत नाही. त्यामुळे सर्वात पहिला बटन दाबणं आहे की ट्रीटमेंटचा पहिला भाग आहे भीतीचं नाहीये, पॅनिक बटन दाबायचं नाहीये. हिंमत ठेवा. पॅनिक नाही दाबलं तर तुम्ही डिसिजन चांगलं घेऊ शकता. कारण पॅनिक बटन दाबणं म्हणजे काय होतं, पेशंट आणि रिलेटिव्ह सगळेजण पॅनिकमध्ये जातात. तिथून काहीतरी ह्याला दाखव, त्याला दाखव, त्याला दाखव, एका ठिकाणी थांबत नाही, कुठेतरी काहीतरी त्यांना वाटतं तसं करून बाजूला होऊन जातात. काही पेशंटला तर कॅन्सर डायग्नोज झाल्यानंतर काहीतरी वेगळे ट्रीटमेंट जडीबुटी घ्यायचं अल्टरनेटिव्हमध्ये निघून जातात. नंतर कळते की आता कंट्रोलच्या बाहेर निघालं. त्यामुळे घाबरायचं नाहीये. आता कॅन्सर एकदा डायग्नोज झाला तर तिथून आपला कोणता स्टेज आहे, कशावरती आहे, हे सगळ्या ऑर्गनचे वेगवेगळे तो डिस्कशन आपण करू शकत नाही. पण ओव्हरऑल कॅन्सरमध्ये सर्जरी, रेडिएशन, किमोथेरपी, आता आणखीन इम्युनोथेरपी, इतके सगळे फळी आहेत. पण प्रत्येक कॅन्सरला हीच एक डायरेक्शन आहे असं नाही. कोणाला सर्जरी लागतो पहिलं, कोणाला रेडिएशन पहिलं लागतो, कोणाला किमो लागतो, कोणाला इम्युनो लागतो, कोणाला काही आणखीन वेगळं ट्रीटमेंट लागतो. हे सगळी गोष्ट जी आहे ती गोष्ट बेस्ड ऑन द गाईडलाईन. कारण कॅन्सरवरती खूप जास्त स्टडी झालेले आहे, जगामध्ये गाईडलाईन आहेत प्रत्येक गोष्टीला. तर त्या बेस्ड ऑन गाईडलाईन आणि बेस्ड ऑन प्रॉपर मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंटहून आपल्याला जाणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक सर्जरीमध्ये पण ओपन नको, लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक असं नाही, असलेली अद्ययावत सुविधा घेण्याला काही हरकत नाही. पण कॅन्सरमध्ये सगळ्यात मोठा गोष्ट आहे, पॅनिक बटन दाबल्यानंतर पेशंट हा विसरून जातात की आपण सस्टेन होणार आहे का. कॅन्सरचं ट्रीटमेंट एका दिवसाचं नाही आहे. कारण काही पेशंटमध्ये आलं, गाठ होती, काढली, सर्जरी झाली, संपला, हे काही पेशंटमध्ये असतात. पण इंडियन सिनारिओमध्ये कॅन्सर हा स्टेज 2च्या एंड किंवा स्टेज 3लाच येतो. त्या पेशंटमध्ये कदाचित सर्जरी लागतो, किमो लागतो, रेडिएशन पण लागण्याची गरज पडते आणि काही पेशंटमध्ये इम्युनो लागतो. तो ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंगसुद्धा होणं गरजेचं आहे. म्हणून कॅन्सर म्हटल्यानंतर पेशंटनी एक टोक धरून काहीतरी वेगळं करण्यापेक्षा सगळ्या गोष्टींबद्दल सर्जनला डिस्कस करणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीबद्दल क्लिअरली विचारणं करणं गरजेचं आहे. आणि त्या हिशोबानं आपणाला जो जमतो, असलेली सुविधा कोणती चांगली आहे, त्याच्यातून काय होऊ शकतं आणि त्या हिशोबाने डिसिजन घ्यावं लागतं. आणि आणखीन एक महत्त्वाचं विसरून जातात रिलेटिव्ह, पेशंट म्हणण्यापेक्षा रिलेटिव्ह म्हणणं गरजेचं आहे की कॅन्सरची ट्रीटमेंटमध्ये नॉर्मल ट्रीटमेंट कितीही चांगलं केलं, सर्जरी किंवा किमोथेरपी घेतलं किंवा रेडिएशन घेतलं, कॉम्प्लिकेशन आर बाय डिफॉल्ट पार्ट ऑफ द ट्रीटमेंट. जर का सर्जरी करत असताना आतडीची सर्जरी कॅन्सर काढण्यासाठी कट करून जॉईन केलं, आतडी लीक होणं हा 100तून 2 पेशंटला होतो. किंवा एखाद्या पेशंटला किमोथेरपीचे 6 सायकल घेत असेल तर ते पेशंटला पूर्ण इम्युनिटी कमी होऊन चेस्ट इन्फेक्शननं 10 दिवस ICUमध्ये जाण्याची शक्यता लागतो. रेडिएशन जर का इसोफेगसला दिलं तर रेडिएशनमुळे इसोफेगसच्या बाजूला होल पडून कनेक्शन होऊ शकतो. तर हे कॉम्प्लिकेशन सुद्धा आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये इनिशियल फेजलाच सगळं होणार नाही, कारण सगळं काही डॉक्टर सांगू शकत नाही. पण सगळ्या अँगलनी जर का आता बोललं तर त्या पेशंटला तुम्ही ट्रीटमेंट चांगलं देऊ शकता. कारण बरेच पेशंटचं होतो की ट्रीटमेंट चालू करतात, नाही सर आम्हाला आता हे कॅन्सर आहे, रोबोटिकच करायचं आहे. पण सर्जरी करत असताना पुढे गेल्यानंतर कळतं की रोबोटिकमध्ये सर्जरीमध्ये आपलं ट्रीटमेंट संपलं, आणखीन 6 महिने आपल्याला जायचं आणि पैसाच नाही, करायचं काय आणि तिथं ट्रीटमेंट बंद करा, असं होऊ नये. त्यामुळे पॅनिक बटन नाही दाबायचं, सगळ्या गोष्टी समजून घ्यायचं
आणि 2 दिवस लेट ट्रीटमेंट चालू करायला काही हरकत नाही, पण आपली काय जमतं, काय झेप घेऊ शकतो हो. आणि इन्शुरन्स काय, Capacity सगळी कॅपॅसिटी काय, सगळं विचार करून आणि ह्या गोष्टी ट्रीटिंग सर्जन किंवा ऑन्कॉलॉजिस्टला सगळ्या बाबी डिस्कस करून पाऊल चालू करायचं. त्यानंतर सुद्धा 10% to 20% मागं किंवा पुढे होऊ शकतं. त्या हिशोबानं तयारी करून गेलं तर कदाचित कॅन्सरचं ट्रीटमेंट रिलॅक्सली, प्रॉपरली आणि एकदम चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. आणि ज्या पेशंटमध्ये घरी स्ट्रेस होत नाही, पेशंट कॉन्फिडंट आहे, फायनान्शियली प्रॉपरली त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे, कारण अनएक्सपेक्टेड एक साधारण कॅन्सरमध्ये कदाचित 10 लाख 20 लाखपर्यंत ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि काही काही पेशंटला 50-50ची पण गरज पडते. तर अनएक्सपेक्टेडली काही करण्यापेक्षा प्लॅन जर का केला तर स्ट्रेस होणार नाही, कदाचित ट्रीटमेंट चांगला होऊ शकतो आणि ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट होतो तो पेशंट त्याच्यातून बाहेर निघण्याची शक्यता चांगली होते. हे खूप चांगलं सांगितलं. तर आता ट्रीटमेंटची तर तुम्ही सगळे जे काही मोडॅलिटीज आहेत ते सांगितलं, पण ट्रीटमेंट प्लॅनिंग हाही एक मोठा भाग आहे. फायनान्शियल प्लॅनिंग हे एक महत्त्वाचं आहे. सो याला पेशंटने, रिलेटिव्सने आधीच डिस्कस करून एक प्लॅन करून एक प्रॉपरली केलं तर नक्कीच पुढचा स्ट्रेस टळतो. स्ट्रेस हे महत्त्वाचं आहे. पॅनिकमध्ये हे विसरूनच जातात आणि सगळं चालू झाल्यानंतर नंतर कळते की हे होणार आहे, ते होणार आहे. मग पूर्ण फॅमिलीला एन्व्हायरमेंट खराब होतो आणि इवन पेशंटला सुद्धा हा फील व्हायला चालू होतं. कदाचित आता मी कॅन्सरचं ट्रीटमेंट बोलत असेल, माझ्या आई वडील कोणीतरी सफर असू शकतात किंवा घरातला एक महत्त्वाचा माणूस सफर होतो. तो पेशंटला सुद्धा वाटायला चालू होतं की इतकं सगळं झाल्यानंतर पुढे काय. त्यामुळे सगळ्या गोष्टी विचार करून 2 दिवस डायग्नोसिस झाल्यानंतर पॅनिक बटन दाबून काहीतरी एक चुकीचा डिसिजन घेण्यापेक्षा 2 दिवस विचार करून कदाचित एक सेकंड ओपिनियन घेऊन सर्जनला किंवा तुमचा जो काही प्रायमरी ट्रीटिंग डॉक्टर आहे त्यांच्यासोबत सगळ्या बाबी डिस्कस करून नंतर ट्रीटमेंट चालू केलं तर ट्रीटमेंट चांगला होऊ शकतो, कॉन्फिडन्स राहू शकतो आणि कदाचित पूर्ण ट्रीटमेंट व्यवस्थित होऊ शकतं. कारण 5-5 वर्षाचे पेशंट आपल्याजवळ फॉलोअप कोलोनोस्कोपीसाठी येतात, ते चांगले येतात. त्यांची प्लॅनिंग चांगलं आहे, कॉन्फिडन्स आहे, पेशंटला जगण्याची इच्छा आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा ट्रीटमेंटचा पल्लू आहे. त्याच्या पुढे तर सर्जरी काय, रेडिएशन काय, केमोथेरपी काय, आपण सगळे एक्सपर्ट आहे, सगळेजण सांगणारच आहे. हे सगळं पेशंटने विचार करणं किंवा रिलेटिव्हने विचार करणं गरजेचं आहे. बरोबर, हे अगदी महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली याचं. सो आता हा झाला ट्रीटमेंटचा भाग. सर, आता आपण जी काही माहिती दिली आहे एक संक्षिप्तमध्ये झालंच आहे, पण आता कॅन्सर झाला आहे, ट्रीटमेंट आहे, हा एक भाग वेगळा. कॅन्सर होऊच नाही, प्रिव्हेन्शन, याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. सर, खरं सांगायचं तर पैदा झालेल्या प्रत्येकाला एक गोष्ट निश्चित आहे, सुटणारी नाही आहे, मृत्यू. कारण कोणीही पैदा झालेलं आतापर्यंत जिवंत नाही आहे. कहाण्यांमध्ये आपण काही पात्रांना फक्त अमर म्हणून म्हणतो, पण ॲक्च्युअलमध्ये ट्रूथमध्ये देवाने ते कोणालाच दिलेलं नाही आहे. ते एंड आहे. पण आम्हाला श्रोत्यांना त्या गोष्टी करायचं सांगायचंय ते एंड आहे. पण ती गोष्ट एंड आपण कॅन्सरला जाऊ नये तर ह्यासाठी आपल्याला आपली लाईफस्टाईल, कारण ते देवाने बनवून ठेवलेली ही पृथ्वी आहे, तर त्या पृथ्वीमध्ये जगण्यासाठी त्याचे रूल्स आपल्याला फॉलो करायचे. खाणं चांगलं करा, प्राकृतिक किंवा फ्रेश जे काही भेटतं ते गोष्टी प्रेफर करा, पॅक प्रोसेस गोष्ट अवॉइड करा, लेट नाईट जागणं टाळा. आणि आहे आपली एक लाईफ आहे, वर्क लाईफ बॅलन्स करून शरीराला रेस्ट द्या. कारण सगळ्यात मोठी शरीर रिपेअरिंग मेकॅनिझम कुठं होते तर चांगली झोपीमध्ये होते. शरीराला रिपेअर होऊ द्या आणि पूर्ण आनंदाने आपल्या फॅमिली लाईफमध्ये आपल्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये चांगलं जगण्याचं हे करा. रादर दॅन 4 पैशाच्या स्ट्रेससाठी आपण त्या गोष्टीमध्ये जाऊ नका. खाणं पिणं, लाईफस्टाईल आणि चांगली झोप करता घेतली, कदाचित आपल्या एंडसाठी कॅन्सर येणार नाही. कारण कॅन्सर होण्यामध्ये 90%, 10% अनुवंशिक वगैरे असतो, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. 90% हा आपला लाईफस्टाईल, खाणं पिणं आणि रूल्स नॉट फॉलोइंग द गॉडचे जे काही नियम आहेत आपण फॉलो करत नाही, त्यामुळे होतं. तितकं आपण सांभाळलं कदाचित कॅन्सर आपल्यासमोर येण्याची शक्यता टळू शकते. बरोबर. सो आता हे सगळं महत्त्वाच्याच गोष्टी आहेत की आपलं गुड लाईफस्टाईल, आणि याच्याबद्दल गव्हर्नमेंट, बाकी आता NGOज आपलं खूप काम करतात की तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका, स्मोकिंग, हे खूप कॉमन झालेले असे लाईफस्टाईल फॅशन्स आहेत. याने कॅन्सर वाढतो. तसंच आपण मध्ये बोललो ओबेसिटी, वजन कंट्रोलमध्ये ठेवणं, रेग्युलर एक्सरसाइज, हे तुम्ही म्हणाले याचाच भाग आहे की नॅचरल आपले जे काही लाईफस्टाईल आहे हे ठेवलं, वजन कंट्रोलमध्ये ठेवणं, प्रोसेस्ड गोष्टी न खाणं, याने कॅन्सर
टळू टळू शकतो. शकतो. तसं आहे. 10% चान्स आहे की जिथे आपल्याला कंट्रोल नाही आहे. अजून मी 10% पेशंटला सांगतो युजली की पोल्युशन वगैरे हे कंट्रोलमध्ये ठेवणं हे आपलं एक डिझायरेबल गोष्ट आहे. पण डेफिनेटली आपण त्याच्यात काही करू शकत करू नाही. शकत. ओव्हरऑल सोसायटीने आपण थोडासा विचार करायला हवा की हे पोल्युशन वगैरे बद्दल आपण त्याच्यावर काम करायला हवं. पण थोडं वायडर डिस्कशन Yeah. झालं ते. पण पर्सनल लेवलला जे आहेत गुड लाईफस्टाईल, गुड डाएट हे नक्कीच प्रिव्हेन्शनला हेल्प करतात. आणखीन एक प्रिव्हेन्शनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे सर, फॅमिली हिस्ट्री असेल तर त्या गोष्टींसाठी सेट गाईडलाईन, टेन्शन घेऊ असं नाही, हा. सेट गाईडलाईनच्या अनुसार तुम्ही Check up स्क्रीन करू. करू शकता. आणि इवन जनरल पॉप्युलेशनमध्ये एक 5 असे कॅन्सर आहेत त्यांच्यामध्ये स्क्रीनिंगचा व्हॅल्यू आहे. जसं की 40च्या नंतर ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगमध्ये पिकअप झालं तर त्याला ट्रीटमेंट चांगलं करू शकतो, अवॉइड करू शकतो. लंग कॅन्सर काही एक्सरेमध्ये अवॉइड करू शकतो. प्रोस्टेट कॅन्सर PSCच्या साध्या डायग्नोसिसमध्ये गरज असताना, कारण प्रोस्टेट एनलार्ज आणि प्रोस्टेट कॅन्सर दोन्हीमध्ये पण वाढतो, पण तुम्हाला गरज असेल, तुमचं एज असेल त्याच्यामध्ये PSA केलं ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोलोरेक्टल कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर. सर्वायकल कॅन्सरमध्ये पॅप स्मिअर जे गायनॅकोलॉजिस्ट आहेत आपल्या घरी कोणी 40च्या पुढे असतील त्यांच्यामध्ये, किंवा वॅक्सिन घेऊन आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि कोलोरेक्टल कॅन्सर हा लागल्या लाईफस्टाईलसोबत जर करता एक एजच्या नंतर 45-50च्या नंतर प्रॉपर कोलोनोस्कोपी करून 10-10 वर्षाला जर कथा केलं तर कदाचित कोलोरेक्टल कॅन्सरचं आपल्यापर्यंत पोहोचू न देणं प्रिव्हेन्शन करू शकतो. म्हणजे काही स्क्रीनिंग आणि काही वॅक्सिन सुद्धा अवेलेबल आहेत, ते आपण प्रिव्हेंटिव्ह मॉडॅलिटी म्हणून वापरू शकतो चांगल्या लाईफस्टाईल सोबत. आणि एखाद्याने इतकं सुद्धा आपल्या आणि आपल्या फॅमिलीला, कॅन्सर म्हटल्यानंतर मी येत नाही, मी पूर्ण फॅमिली येतं, आपल्या आणि आपल्या फॅमिलीला जर का फॉलो करत असेल कदाचित कॅन्सर त्या फॅमिलीपासून टळू शकतं आणि येण्यापासून दूर करू शकतो. व्हेरी गुड. सो आता ह्या सगळ्या पॉझिटिव्ह नोटवर थोडंसं संपूया सर. तर आता ओव्हरऑल आता कॅन्सरचं तुम्ही सगळी माहिती दिलीच आहे, प्रिव्हेन्शनबद्दलही छान सांगितलं आहे. सो श्रोते हो, आम्ही सगळंच आपण फॉलो करणारच. तर काय एक समरीमध्ये तुम्ही श्रोत्यांना सांगू शकाल कॅन्सरबद्दल? आजच्या घडीला कॅन्सर हा शुगर आणि BP सारखा आजारच आहे. हे 100पैकी 1-2-4 लोकांमध्ये एंडला येऊन भेटतं, कारण डायग्नोसिस लेट झालेला असतो. कॅन्सर आहे म्हटल्यानंतर सर्वात पहिलं काम करायचं भियायचं नाही, आणि दुसरं काम करायचं विचारपूर्वक योग्य एक्सपर्टच्या अंडरमध्ये सल्ला घेऊन त्याला प्रॉपर मार्गदर्शनाखाली प्रॉपर ट्रीटमेंट, आणि त्याच्यासोबत माइंडनं ट्रीटमेंटची प्लॅनिंग करणं आणि फायनान्शियल ट्रीटमेंट प्लॅनिंग प्रॉपरली करून जर का केलं तर कदाचित कॅन्सर हा, आजकाल बरेच असे पेशंट आहेत कोलॉन कॅन्सर ऑपरेट झाले 5 वर्ष झालेले फक्त येऊन तपासणी करतात, तिथं गोळ्या पण घेत नाही, डायबिटीसमध्ये तो गोळ्या घ्याव्या लागतात. तर तशा पद्धतीनं करू शकतो. आणि प्रिव्हेंट करण्यासाठी सगळ्यात आपल्या सबत देवाने दिलेले चांगलं लाईफस्टाईल ठेवणं, खाणं पिणं चांगलं ठेवणं, प्रिव्हेंटेबल कॅन्सरचं स्क्रीनिंग करणं गरजेचं राहील. एकदम छान सर, थँक्यू. तुम्ही कॅन्सरबद्दल खूप एक छान ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक एक कॅन्सर वेगवेगळ्या पद्धतीने अप्रोच केले जातात, पण एक ओव्हरऑल कॅन्सरची माहिती आपल्या श्रोत्यांना नक्कीच ही आवडणार आहे. आपण चांगलंच अगदी सोप्या भाषेत सांगितलं, याच्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद सर. श्रोते हो, थँक्यू. थँक्यू. नमस्कार श्रोते हो, ह्या महत्त्वाच्या कॅन्सर या टॉपिकवर सम्राट सरांनी आपल्याला खूपच छान माहिती दिली आहे. ही सर्व तुम्हाला आवडली असेलच. तर आमच्या व्हिडिओच्या शेवटी एक आम्ही सांगत असतो की हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमचं फीडबॅक नक्की द्या. जर आवडला असेल तर कॅन्सर म्हणून एक टाईप केला शब्द तरीही आम्हाला अप्रिशिएटेड वाटणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. याचा फायदा की तुम्हाला पुढचे सगळे आमचे व्हिडिओज नक्की बघण्यासाठी, अबाधितपणे बघण्यासाठी सोपं होईल. तर थँक्यू, तुम्ही आम्हाला जॉईन केलं. अजून बाकी काही तुमचे सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच.